अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या अद्भुत दिव्य चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवून आजचा हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला आनंदाची मोठी गोड बातमी सुद्धा मिळेल. स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात आलेल्या सर्व संकटांना आता निरोप देण्याची वेळ आली आहे. कारण परमेश्वराने तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि यशाची एक नवी पाठ पाठवली आहे. आता तो काळ दूर नाही जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल की ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतकी वर्ष प्रार्थना केली होती त्या गोष्टी तुमच्या समोर येऊन उभ्या राहतील. प्रत्येक अश्रू जो तुम्हाला एकांतात ढाळला होता त्याचं आता सोनं होणार आहे. कारण देवाने आता तुमच्यावर त्यांच्या कृपेची ओढ दिली आहे. जीवनातील प्रत्येक हार, प्रत्येक दुःख आता यशाच्या दिव्य प्रकाशात विलीन होणार आहे. कारण एक शक्तिशाली चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे. देव तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे आणि लवकरच देव तुमचं आयुष्य अशा प्रकारे बदलणार आहे की मागे वळून पाहताना तुम्हाला स्वतःवरच अभिमान वाटेल. ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली त्यांच्यासमोर आता तुम्ही यशाच्या उंचीवर उभं राहणार आहात. कारण तुमच्या मागे आता दैवी शक्ती उभी आहे. तुमच्या जीवनात इतकी सकारात्मक ऊर्जा येणार आहे की तुम्हाला स्वतःवरच विश्वास बसणार नाही की हे सर्व घडतंय खरंच तुमच्याशी. ज्या स्वप्नांना तुम्ही कधीच शक्य मानलं नव्हतं ती स्वप्नसुद्धा आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. कारण तुमच्या कर्मांमुळे तुम्हाला आता देवाने चमत्कारासाठी निवडलं आहे. देव तुम्हाला संघर्ष देतो कारण देव तुम्हाला मजबूत बनवू इच्छितो आणि आता तोच देव तुम्हाला यश देऊन तुमच्या मार्गांवर फुलांचा वर्षाव करणार आहे. जीवनातला प्रत्येक त्रास आता एक सुंदर वळण घेणार आहे आणि त्यातूनच एक नवं तेजस्वी भविष्य निर्माण होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या आजच्या संदेशाने तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल आणि एका अद्भुत ऊर्जेने तुमचं मन भरून जाईल. स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात आजवर कितीही वादळं आली असतील तरी आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण एक दिव्य प्रकाश, एक अदृश्य शक्ती तुमचं संपूर्ण जीवन उजळवण्यासाठी पुढे येत आहे. आणि हे सर्व काही स्वामी महाराजांच्या कृपेनेच होणार आहे. तुम्ही कितीही तुटलेले असाल, कितीही हरवलेले असाल, पण आता तुमच्या पाठीमागे एक अदृश्य आधार उभा राहिला आहे जो तुम्हाला प्रत्येक अंधारातून उजेडाकडे नेणार आहे. आणि तो आधार म्हणजे अखंड स्वामींची कृपा आहे. आज जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहे ते उद्याचं हसू बनतील. कारण स्वामींची माया अशा रीतीने तुमच्यावर उतरते की दुःखाचा पत्तासुद्धा राहत नाही आणि जीवन आनंदाने भरून जातं. तुम्ही ज्या क्षणाला अपयशी निराश वाटत होता तोच क्षण स्वामींनी तुमचं नशीब उजळवण्यासाठी निवडलेला असतो आणि अचानक सर्व दिशांनी तुम्हाला आनंद, शांती आणि यश लाभू लागतं. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवाल तर अशक्य गोष्टी शक्य होतील. स्वामींच्या कृपेने दारिद्र्य नष्ट होईल आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवनवीन संधी स्वतःहून तुमच्या समोर उभ्या राहतील. स्वामींची कृपा म्हणजे आयुष्यातील सर्व अडथळ्यांचं उत्तर, सर्व दुःखांवर उपाय आणि सर्व अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य बनवणारी दिव्य शक्ती आहे. ती कृपा एकदा तुमच्यावर झाली की मागे वळून पाहण्याची गरजच उरत नाही. तुमचं मन जितकं शांत होईल तितकं स्वामींचं अस्तित्व तुमच्या मनामध्ये जागृत होईल आणि जिथे देवाचं अस्तित्व जागृत होतं तिथं कोणतंही संकट फार काळ थांबत नाही.
तुमचं भाग्य कितीही मागे असलं तरी स्वामींच्या इच्छेने ते अचानक पुढे जाऊ शकतं आणि तुम्हाला मिळालेलं यश इतकं विलक्षण असेल की त्यावर सर्व समाज आश्चर्यचकित होईल. तुम्ही खचून गेले असाल, परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल, पण एक दिवस असा येईल की जिथे तुमचं दुःख तुमच्यासाठी धन्य वाटेल, कारण त्या दुःखातूनच स्वामींच्या चमत्काराची सुरुवात झाली असेल. स्वामी भक्तांनो, स्वामींचा आशीर्वाद म्हणजे एक अविनाशी कवच आहे, ज्याला कोणतंही संकट छेदू शकत नाही आणि त्या कवचामुळे तुमचं जीवन सुरक्षित, समृद्ध आणि आनंदी होतं. तुमच्या आयुष्यात जेव्हा सर्व दरवाजे बंद झालेले वाटतात, तेव्हा एक अनोखा दरवाजा उघडतो आणि तो दरवाजा उघडतो केवळ स्वामींच्या कृपेमुळे, जो तुम्हाला नवीन आयुष्य देतो. स्वामींचा चमत्कार म्हणजे तुमचं अश्रूंनी भरलेलं आयुष्य एका स्मित हास्याने झळाळून टाकणारी शक्ती आहे. ही शक्ती एकदा अनुभवली की आयुष्य नव्याने सुरू होतं. तुमच्यावर संकटांची मालिका आली असेल, पण भक्तीची ज्योत जर विझली नसेल, तर समजून घ्या की दिव्य यशाची पहाड जवळ आली आहे आणि ती पहाड स्वतः स्वामी समर्थ घेऊन येणार आहेत. स्वामींच्या चमत्कारांची सुरुवात ही नेहमीच अशक्य परिस्थितीत होते. जिथे माणूस हरतो तिथेच देव जिंकतो आणि स्वामींची कृपा तिथेच जास्त प्रभावी ठरते. स्वामी भक्तांनो, कितीही संकट आली तरी मनात जर श्रद्धेचा दीप उजळत असेल, तर जीवनात असा एक क्षण नक्कीच येईल जिथे सर्व दुःख मागे राहील आणि स्वामींचे चमत्कारी आशीर्वाद तुमचं जीवन साकार करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्याही जीवनात स्वामींच्या कृपेने अद्भुत चमत्कार घडतील. फक्त तुम्ही निस्वार्थपणे परमेश्वराची भक्ती करत राहा. तुम्हाला कधीच काही तुमच्या आयुष्यामध्ये कमी पडणार नाही. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सगळीकडे अंधार पसरलेला असतो, सगळीकडे निराशा आणि पराभवाची भावना असते, तेव्हा कुठेतरी कुठल्या तरी कोपऱ्यातून एक अदृश्य कृपा तुमच्यावर पडते आणि अचानक तुम्ही अनुभवता की जे काही हरवलेलं होतं ते हळूहळू परत मिळतंय. ज्या इच्छा दडून राहिल्या होत्या त्या आता प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे. हे काही साधन आहे, ही आहे देवाची योजना, स्वामींच्या कृपेची सजीव अनुभूती. कधीकधी आयुष्य इतकं अवघड वाटतं आता सगळं काही संपलं, पण हे लक्षात ठेवा, जेव्हा माणूस हार मानतो तेव्हा देव त्याच्यासाठी काहीतरी विलक्षण तयार करत असतो आणि स्वामी समर्थ हे त्या विलक्षण गोष्टीचे प्रमुख शिल्पकार असतात. तेव्हा त्यांच्या नावाने एक पाऊल पुढे टाका आणि पहा सगळं कसं बदलतं. तुम्ही कितीही संकटात असाल, एकटं वाटत असेल, हतबल झाला असाल, तरीही तुमच्या हृदयात जर श्रद्धेचा एक निखारा जिवंत असेल, तर त्या निखाऱ्याला स्वामींचा आशीर्वाद स्पर्श करतो आणि तो निखारा इतका तेजस्वी बनतो की तो सर्व अंधार भस्म करून टाकतो आणि तुमच्या जीवनात एक नवा तेजोमय सूर्योदय होतो. हे लक्षात ठेवा की तुम्ही किती वेळा अपयशी झाला, किती वेळा लोकांनी तुम्हाला खाली पाहिलं, किती लोक तुमच्यावर हसले, तुम्हाला नावं ठेवली, याचा काही संबंध नाही. कारण स्वामींचा न्याय माणसाच्या शब्दावर आधारित नसतो, तर तुमच्या अंतःकरणातील भावनेवर आधारित असतो. आणि ही भावना खरी असेल तर त्यांचे आशीर्वाद असंख्य लोकांची मतं उलटवून टाकतात. एक दिवस असा येतो की तुम्ही जिथं कधीच पोचू शकत नाही असं वाटलं होतं, तिथं तुम्ही सहज उभे राहता. लोक विचारतात, हे कसं शक्य झालं? आणि त्याचं एकच उत्तर असतं, स्वामींचं आभाळा एवढे आशीर्वाद. स्वामींच्या कृपेने केलेला प्रत्येक बदल तुम्हाला फक्त पुढे नेत नाही, तर तुम्हाला ज्या वेदनांमधून तू चालून आलास त्याचा अर्थही शिकवतो. आणि जेव्हा अर्थ समजतो तेव्हा दुःख स्वतःहून निघून जातं. कधी कधी जीवनात वाटतं की आपल्याला कोणीही समजत नाही, कोणीही आपल्यासाठी थांबत नाही, पण जेव्हा
पण तेव्हा लक्षात ठेवा, एक असा हात आहे जो दिसत नाही पण कायम तुमच्या पाठीशी असतो. एक अशी शक्ती आहे जी बोलत नाही पण तुमचं प्रत्येक अश्रू ओळखते, आणि ती शक्ती म्हणजे स्वामींची कृपा जी तुमचं रक्षण करत असते. तुमचं मन खचून गेलं असेल, मनात नकारात्मक विचार चालले असतील, तरीही फक्त एक वेळ असतो जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता. स्वामी महाराजांचा चमत्कार कधीही मोठ्या आवाजात होत नाही. तो शांतपणे, हळुवारपणे पाण्याच्या एका थेंबासारखा तुमच्या जीवनात उतरतो. पण त्या थेंबातून एक अख्खं सागर जन्म घेतो, आणि त्या सागरातून तुम्हाला नवे आयुष्य, नवे स्वप्न आणि नवा आत्मविश्वास मिळतो. जी व्यक्ती आयुष्यात अनेकदा पडली आहे, तिच्यावरच देव सर्वात जास्त प्रेम करतो, कारण ती व्यक्तीच अनुभवांमधून शिकलेली असते. आणि जेव्हा स्वामींची माया तिच्यावर पडते, तेव्हा ती फक्त स्वतःसाठी नव्हे तर हजारो लोकांसाठी प्रकाशाचा दीप बनते. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या या संदेशाने तुमच्या जीवनामध्ये नवीन सूर्याची किरणं येणार आहेत. तुमचं जीवन बदलून जाणार आहे. त्यामुळे आजचा हा संदेश अर्धवट सोडू नका. हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, जेव्हा सारा संसार तुमच्यावर हसत असतो, तुम्हाला दुर्लक्षित करतो, तेव्हा एक अदृश्य शक्ती मात्र तुमच्या मनातील प्रत्येक हुंदक्याला ऐकत असते, आणि त्या हुंदक्यावरून निर्माण होतो स्वामींचा तो अद्वितीय कृपावर्षाव, जो अचानक आयुष्याचं पानं उधळून टाकतो. ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की आयुष्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही, त्या क्षणीच देव एखाद्या दिव्य योजनेनुसार तुमच्या आयुष्याला एक नवं वळण देतो, आणि त्या वळणावर स्वामी समर्थांची कृपा तुमचं मार्गदर्शन करत असते. अगदी एक आई आपल्या लेकराला धरून ठेवते, तसंच सर्व काही घडत असतं. तुमच्या मनात जी भावना आहे ती स्वच्छ आणि भक्तीने भरलेली असेल, तर देव ती भावना पकडतो आणि तिच्या आधारेच तुमचं भविष्य ठरवतो. म्हणूनच तुम्ही जर आत्ताच्या कठीण क्षणातही न डगमगता प्रामाणिक राहिलात, तर तेच क्षण उद्याचं सर्वात मोठं यश घडवणार असतात. कधीकधी देव आपल्याला फक्त एवढं दाखवण्यासाठी थांबतात की तुझ्या शक्तीपेक्षा माझी योजना मोठी आहे, आणि मग हळूहळू तुमचं आयुष्य अशा चमत्कारांनी भरून जातं की जे तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू देत नाही. आणि ही योजना रचणारं दुसरं कोणी नसतं, ते स्वामींचेच अदृश्य आशीर्वाद असतात. स्वामी भक्तांनो, आज जे दुःख तुमचं मन पोखरतंय, जे अपमान तुमचे आत्मविश्वास ढासळवत आहेत, ते उद्या तुमच्या जीवनात आलेल्या चमत्काराची सुरुवात असतील. कारण स्वामी समर्थ तुम्हाला जिथून उठवतात, तिथून पुढे तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. स्वामींच्या चमत्कारी कृपेची ओळख ही अशा प्रसंगी होते जेव्हा सगळे नातेवाईक, मित्र आणि सारा समाज पाठमोरा होतो. कारण स्वामी केवळ त्या व्यक्तीला निवडतात ज्याचं भविष्य ते स्वतः लिहायचं ठरवत असतात. तुमच्या मनात जर एकवटलेली श्रद्धा असेल, जर विश्वासाचं एक निखळ बीज असेल, तर ते बीज अगदी अशा पावसात फुलतं जिथे सामान्य माणूस नुसता भिजतो, पण भक्त मात्र त्या पावसात स्वामींचं अस्तित्व अनुभवतो. संकट केव्हा येतील याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही, पण संकटांमध्येही जर तुमचं मन स्थिर असेल, जर तुमचे डोळे नेहमी त्या दिव्य शक्तीकडे लागलेले असतील, तर त्या संकटांना जिंकण्याची ताकद स्वामी तुमच्यात निर्माण करतात आणि तुम्ही इतिहास घडवता. कधीकधी देव आपल्याला थांबवतो, रडवतो, तोडतो, पण हे सगळं त्यासाठी असतं. कारण देव आपल्याला नव्याने घडवत असतो, आपली ओळख बदलत असतो, आणि ही प्रक्रिया संपली की एक असा दिवस येतो जिथे आपल्याला वाटतं, देवा, तू जे केलं ते माझ्या भल्यासाठीच केलं. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात असंख्य वेळा अशा संधी येतात ज्या तुम्हाला छोट्या वाटतात, पण त्या लहान वाटणाऱ्या क्षणांमध्ये स्वामी समर्थ एका महान परिवर्तनाचं बीज लपवून ठेवतात. आणि एके दिवशी ते बीज एवढं मोठं होतं की संपूर्ण समाज तुमच्याकडे प्रेरणेच्या नजरेने पाहतो. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात इथून पुढे जे काही घडणार आहे, सर्व काही
परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या चांगल्यासाठीच घडणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमचं नशीब फुलायला सुरुवात झाली आहे, कारण ईश्वराच्या कृपेने तुम्ही जिथे अडकलात तिथूनच तुमचं सुखद भविष्य सुरू होणार आहे. तुमच्या आयुष्यातले जे दुःखाचे काळ गेले ते आता परत येणार नाहीत, कारण देवाने तुमच्यासाठी अशी योजना केली आहे जिथे केवळ आनंद, समाधान आणि यश यांचंच राज्य असेल. आज तुम्ही जरी अश्रूंमध्ये अडकलेले असाल तरी उद्याची पाठ तुमच्यासाठी हसतच येणार आहे, कारण अदृश्य शक्तींनी तुमचं कल्याण ठरवलं आहे. तुमच्या भोवती अंधार असला तरी आकाशात एक तेजस्वी किरण तुमच्यासाठी झगमगतोय. तो किरण म्हणजे देवाचा संकेत की तुमचं भविष्य आता उजळून निघणार आहे. तुम्हाला वाटतं तुमच्यावर सर्व काही संकट येत आहेत, तुमच्याजवळ कोणी नाही, पण लक्षात ठेवा, देव जेव्हा साथ देतो तेव्हा सारा ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करतं आणि तेच आजपासून तुमच्यासोबत घडणार आहे. तुमचं श्रमाचं बीज आता अंकुरायची वेळ आली आहे. जेव्हा देव स्वतः पुढे येतात तेव्हा काळ बदलतो आणि हा बदल आता तुमच्यासाठी सुरू झालेला आहे. तुमचं नाव आज कोणालाही माहीत नसेल, पण देवाच्या कृपेने लवकरच तुमचं नावाचं गुणगान होईल आणि ते गुणगान एवढं दूरवर ऐकू येईल. तुमच्या जीवनातील प्रत्येक अपयश हे भविष्यातल्या यशाची तयारी आहे आणि आता ती तयारी संपली आहे, कारण देव स्वतः तुमचा मार्ग सोपा करायला सज्ज झाले आहेत. ज्या क्षणाला तुम्ही हरण्याची तयारी केली होती त्या क्षणी देवाने तुमच्यासाठी विजयाचा दरवाजा उघडलाय. फक्त त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जे स्वप्न पाहिलंय ते फक्त तुमचं नाही, ते देवाचंही स्वप्न आहे. त्यासाठी आणि म्हणूनच स्वप्न आहे तुमच्यासाठी आणि म्हणूनच ते पूर्ण होणं हे अटळ आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात खूप सारे मोठे बदल होतील. तुम्हाला देवाच्या कृपेचा अनुभव नक्कीच मिळेल. देवाच्या कृपेने तुमचं मन शुद्ध होईल, तुमच्या मनातील सर्व वाईट विचार नष्ट होतील आणि तुम्ही परमेश्वराच्या कृपेस पात्र नक्कीच ठराल. तुमच्या आयुष्यात किती अंधार असेल, किती संघर्षांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल, तरी एका क्षणात सगळं उजळून टाकण्याची ताकद त्या दैवी कृपेत असते, जी स्वाभाविकपणे तुमच्याकडे आकर्षित होते जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने श्रद्धा ठेवता. तुम्ही ज्या क्षणाला संपलेलं वाटतंय, हार मानली आहे असं वाटतंय, त्या क्षणाला देव तुमच्यासाठी सर्वात मोठं चमत्काराचं द्वार उघडतो आणि त्या क्षणाची सुरुवात ही तुमच्या नव्या आयुष्याची खरी ओळख ठरते. स्वामी भक्तांनो, जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात आहे असं वाटतं तेव्हा आकाशात एक अदृश्य हात तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन पुढे सरकतो आणि म्हणतो, थांबू नकोस, तू माझ्या आशीर्वादाखाली आहेस. कितीही अडथळे आले, संकट आली, दुःख वाट्याला आलं तरी तुमच्या अंतःकरणातील प्रामाणिक श्रद्धा ही अशा एका शक्तीला जाग करत असते, जी सर्व अडचणींना गिळून टाकते आणि तुमचं भाग्य उजळवत असते. भले तुमचे कर्म शांत आहे, पण देवाच्या दृष्टीने ते ओळखलं जाते. म्हणूनच तुम्ही जिथे प्रयत्न करत आहात तिथे लवकरच देव स्वतः येऊन तुमचं आयुष्यात परिवर्तन करेल. तुमचं नशीब जेव्हा वाट चुकतं तेव्हा श्रद्धा आणि सबुरीच्या वाटेवरून चाललेलं पाऊल त्या नशिबाला परत योग्य मार्ग दाखवतं आणि तुम्हाला यशाच्या उंबरठ्यावर उभं करतं. एक वेळ अशी येते की संपूर्ण जग तुमच्याकडे पाठ फिरवतं, पण त्या क्षणी देव तुमच्या मागे उभा राहतो आणि म्हणतो, माझा भक्त अडचणीत असताना मी त्याला सोडत नाही. तुमचं आजचं दुःख, तुमची अडचण, तुमचं एकटेपण हे सगळं देवाच्या कृपेची एक पूर्वसूचना आहे, कारण त्यानंतर तुमच्या जीवनात येणारा चमत्कार हा इतका मोठा असतो की ते दुःख अगदी क्षुल्लक वाटू लागतं. तुम्ही प्रामाणिकपणे श्रद्धेने एखादं दैवी नाव घेतलं तर त्या नावामध्ये इतकी ऊर्जा असते की ती तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळी दिशा देते आणि संकट देखील नम्र
होऊन बाजूला सरतात. स्वतःवर विश्वास ठेवा, श्रद्धेने पुढे चालत राहा, कारण देव कधीच अशा व्यक्तीला हरवू देत नाही जी सतत प्रयत्न करते आणि ज्याच्या मनात विश्वासाची दिवटी अखंड पेटलेली असते. स्वामी भक्तांनो, आयुष्य हे खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल तर परमेश्वराची अशीच नियमित भक्ती करत राहा, नियमित स्वामी संदेश ऐकत राहा. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी कल्याणकारी ठरेल. हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही निराशेच्या अंधारात हरवल्यासारखं वाटतं त्या क्षणी तुमच्या जीवनात एका नव्या चमत्काराची सुरुवात होत असते आणि त्या चमत्कारामागे असते एका दैवी शक्तीची कृपा जी तुमचं संपूर्ण जीवन उजळून टाकते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आकाशाकडे बघा, कारण देवाने तुमच्यासाठी जे सुंदर भविष्य लिहिलं ते तुमचं दुःख विसरायला लावेल आणि अशा आनंदाने भरून टाकेल की तुम्हाला वाटेल सर्व काही स्वप्नासारखं घडतंय. कधी कधी संकट इतकी वाढतात की वाटतं सगळं संपलं, पण तेव्हाच एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते जी तुम्हाला म्हणते, माझ्यावर विश्वास ठेव, तुझा उद्धार मीच करणार आहे. तुमचं मन जर खरं भक्तीने भरलेलं असेल तर देव तुमच्या प्रत्येक अश्रूमध्ये स्वतःला ओळखतो आणि त्या अश्रूंमधूनच तो तुमचं जीवन आनंदात बदलवायला सुरुवात करतो. स्वामी भक्तांनो, तुमचं आयुष्य जसं जसं कठीण होत जातं तसं तसं ते एका मोठ्या चमत्काराच्या अगदी जवळ जात असतं, कारण सर्वात मोठा प्रकाश नेहमी सर्वात गडद अंधाराच्या पाठीमागेच असतो. आज जे तुम्हाला त्रासदायक वाटतंय उद्या तेच तुमचं आयुष्य घडवणार असतं. म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि वाट पहा, कारण देवाला वेळ लागतो पण देव चुकत नाही. देव तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये असतो, पण तो फक्त त्यालाच भेटतो जो श्रद्धेने त्याचं नाव घेतो आणि न थांबता त्यांच्या मार्गावर चालत राहतो. तुम्ही जेव्हा तुमच्या जीवनातील सर्व दार बंद झाले असं तुम्हाला वाटतं तेव्हा लक्षात ठेवा, दैवाचा एक गुपित दरवाजा तुमच्यासाठी उघडतोय, ज्यातून एक नवं यश तुमच्या दिशेने येतं. स्वतःच्या मनात जर शुद्ध भक्ती असेल, जर तुम्ही अशक्य गोष्टी घडवू शकता, कारण भक्ती हीच ती शक्ती आहे जी चमत्कार घडवण्याची क्षमता ठेवते. तुमचं आयुष्य जर दुःखाने व्यापलेलं असेल तरी देवाचं एक स्मरण हेच ते समाधान आहे जे त्या दुःखांना आनंदात बदलू शकतं. देव कधीच उशीर करत नाही, देव फक्त योग्य वेळेची वाट पाहतो, कारण देव तुम्हाला जे देणार असतो ते तुमच्या कल्पनेपलीकडचं असतं. आज जेव्हा तुम्ही देवाचं स्मरण करतात तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्या बोललेल्या त्या प्रत्येक शब्दाचा प्रभाव तुमच्या भविष्यावर पडणार आहे. तुमचं प्रत्येक चांगलं कर्म देवाच्या चरणी अर्पण झालं की त्या प्रत्येक कर्माचं फळ एका सुंदर चमत्काराच्या रूपात तुमच्यापर्यंत परत येतं. स्वामी भक्तांनो, जीवनात किती वादळ आली तरी जर विश्वास मजबूत असेल तर ती वादळी देवाच्या आशीर्वादाचा एक भाग ठरतात. तुमच्या मनात प्रत्येक प्रार्थना देवापर्यंत पोचते आणि त्याचं उत्तर कधी कधी अशा रूपात देव देतो जे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतं. दैवी शक्ती तुम्हाला फक्त मदतच करत नाही, ती तुम्हाला बदलते, घडवते आणि अशी उंचीवर घेऊन जाते जिथे फक्त निवडक लोक पोचतात. तुम्ही जर अखंड श्रद्धेने एखादं नाव घेतलं तर त्या नावामध्ये एवढं सामर्थ्य असतं की ते तुमचं संपूर्ण जीवन सुख, समृद्धी आणि शांततेने भरून टाकतं. ज्याचं मन शुद्ध आणि भक्तीने भरलेलं असतं त्याच्यापर्यंत दैवी कृपा धाव घेते, कारण देव त्या मानाचा आधार बनतो. दिवस जरी अंधारलेले वाटले तरी देवाची कृपा ही ताऱ्यांसारखी असते, लहानशी पण आशेचा प्रकाश देणारी. तुमचं जीवन जर संघर्षाने भरलेलं असेल तर ते फक्त यासाठीच की देव तुम्हाला एका मोठ्या यशासाठी तयार करत आहे. तुम्ही जर देवाच्या मार्गावर निघालात तर किती अडचणी आल्या तरी शेवटी विजय तुमचाच होतो. आयुष्यात प्रत्येक अडचण ही एक संधी आहे आणि प्रत्येक संधी देवाच्या आशीर्वादाने सुवर्ण रूपात परिवर्तित होऊ शकते. देवावरचा विश्वास म्हणजे तुमचं आत्मबल,
तुमचं मन जर देवाच्या भक्तीने भरलेलं असेल तर त्या मनात कोणतीही भीती राहत नाही, कारण देव तिथे स्वतः वास करतो. दैव, श्रद्धा आणि सेवा या त्रिसूत्रीने चालणारा प्रत्येक भक्त एका दिवशी असा चमत्कार पाहतो जो त्याच्या संपूर्ण जीवनाला दिव्य बनवतो. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवा, कारण याच गोष्टींमुळे तुम्ही जीवनात खूप पुढे जाणार आहात. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या दैवी कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर निर्मळ मनाने एकदा परमेश्वराकडे प्रार्थना करा. त्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळेल. स्वामी भक्तांनो, येणारे दिवस तुमच्यासाठी नवीन आशेची वाट दाखवणारे आहेत, कारण जे शब्द तुम्ही आज ऐकताय हे शब्द फक्त शब्द नाहीत, तर एक दैवी शक्तीचे संदेश आहेत. ज्या क्षणी तुम्ही हे ऐकताय त्या क्षणी देव तुमच्या आयुष्यात एक अदृश्य बदल घडवत आहे. एक असं परिवर्तन जे तुम्हाला दुःखाच्या काळातून बाहेर काढून सुखाच्या दिशेने नेत आहे. किती वेळा असं वाटतं की आपलं आयुष्य ठप्प झालंय, किती मेहनत केली, प्रार्थना केली तरी काहीच घडत नाही. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, देव कधीही तुमच्यावर दुर्लक्ष करत नाही. देव फक्त पाहत असतात की माझा भक्त किती चिकाटीने माझी वाट पाहतोय. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर विश्वास ठेवणं सोडून देतं तेव्हा देव तुमचा हात धरतो. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही किती अडचणीत असाल, किती संकटाने घेरलेले असाल, पण तुम्ही जर एकदा मनापासून मी हार मानणार नाही असं ठरवलं तर दैवी शक्ती स्वतः तुमच्या मदतीस धावून येते. स्वामींच्या कृपेमुळे कित्येक अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत. अगदी दगडासारखं कठीण वाटणारं जीवन मोत्यासारखं सुंदर बनलेलं आहे. ही केवळ गोष्ट नाही, ही असंख्य भक्तांची अनुभूती आहे. कोणाचं आयुष्य वाईट काळात गेलं, कोणाच्या घरात उपासमार होती, कोणाच्या मनात आत्महत्येचा विचार होता, पण एक दिवस स्वामींचा चमत्कार त्यांच्या जीवनात उतरला आणि सगळं काही बदललं. तुमचंही जीवन असंच वळण घेणार आहे. हो, अगदी लवकरच, कारण जेव्हा तुम्ही श्रद्धेने आणि संपूर्ण विश्वासाने देवाला साथ घालता तेव्हा देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो. आज हा संदेश ऐकणारा प्रत्येक भक्त जो आहे त्याने लक्षात ठेवायचं आहे की तुमचं दुःख संपायला वेळ लागणार नाही. तुम्ही ज्या आर्थिक संकटात होता त्या परिस्थितीतून बाहेर पडायला फार कमी वेळ उरलेला आहे. स्वप्न खरी होणार आहेत. ती नोकरीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे, तो व्यवसाय उभा राहणार आहे आणि तो तुमचा आजारसुद्धा दूर होणार आहे. कारण जेव्हा भक्ताची प्रामाणिकता आणि देवाची कृपा एकत्र येते तेव्हा चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही. तुमच्या आतून जे सत्कर्म घडत असेल, जर तुम्ही कोणालाही त्रास देत नसलात, जर तुमचं मन निर्मळ असेल तर तुम्हाला कुठलीही शक्ती अडवू शकत नाही. देव तुम्हाला थांबवत नाही, तुम्हाला उंचीवर नेत असतात. आजपासून तुमच्या आयुष्यात एका नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे. अश्रू पुसले जाणार आहेत, काळजी दूर होणार आहे आणि तुमच्या अंगणात आनंदाची फुलं उमलणार आहेत. तुमचं मन, घर आणि जीवन एकाच वेळी दिव्य प्रकाशाने उजळून निघणार आहेत. स्वामी भक्तांनो, नकारात्मकता कधी आपल्या जीवनात येऊ देऊ नका. कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये निराश होऊ नका. फक्त श्रद्धा ठेवा, सेवा करत राहा, देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि मग बघा तुमचं नशीब कसं बदलतं. स्वामी भक्तांनो, परमेश्वराला सांगा की हे परमेश्वरा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता माझं जीवन तुमच्या चरणांशी अर्पण आहे. कृपया मला मार्ग दाखवा, मला या संकटातून बाहेर काढा. तुमच्या आशीर्वादाने माझं जीवन उज्ज्वल होऊ द्या. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या चरणी जो शरण जातो तो कधीच निराश होत नाही. म्हणून तुम्हीही परमेश्वराच्या चरणी नक्की शरण जा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासाठी जे काही घडत आहे सर्व तुमच्या चांगल्यासाठीच घडत आहे. तुम्ही जेव्हा या जगात दुःखात बुडालेलं जीवन जगत असता, जेव्हा नशिबाने दारं बंद केलेली असतात, जेव्हा घरात पैसा नसतो, मनात शांती नसते आणि आजूबाजूला फक्त निराशा दिसते, तेव्हा एकच शक्ती तुमचं आयुष्य बदलू शकते. ती म्हणजे तुमच्या मनात असलेली स्वामींबद्दलची श्रद्धा. श्रद्धा केवळ एका देवाच्या रूपात नसते, ती असते एका दिव्य मार्गदर्शकाच्या रूपात.
ज्याने आयुष्याच्या वाटा दाखवल्या, दुःखात सुद्धा भक्ताला कवटाळलं, ज्यांचं नाव घेतलं की हृदय थरथरतं, डोळे ओलावतात आणि वाटतं हो हाच माझा आधार आहे. तुम्ही कितीही संकटात असाल, तुमच्या मनातील प्रत्येक आक्रोश, प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना त्या दिव्य शक्तीपर्यंत पोचत असते. आणि लक्षात ठेवा, तो ऐकतो, तो बघतो, तो समजतो, पण तो उत्तर देतो योग्य वेळी, योग्य पद्धतीने. आणि त्यांचं उत्तर नेहमी चमत्कारिक असतं. स्वामी भक्तांनो, आज जरी तुमच्या घरात अंधार असेल, पण उद्या त्या घरात असा प्रकाश पसरेल की लोक बघून म्हणतील, काय चमत्कार झाला तुझ्यावर. आणि तुम्ही हसून फक्त एवढंच सांगाल, हा माझ्या श्रद्धेचा विजय आहे, हा माझ्या देवाच्या कृपेचा प्रकाश आहे. तुमचं जीवन बदलायला एक क्षण पुरेसा असतो. एक देवाचं नाव, एक प्रामाणिक प्रार्थना आणि एक अढळ श्रद्धा, या त्रिकुटानं आयुष्याला सोन्यासारखं घडवता येतं. ज्याचं मन निर्मळ असतं, ज्याची सेवा निस्वार्थ असते, त्याच्या आयुष्यात देव स्वतः चालत येतात. आणि देव सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज तुमच्या हातात काहीच नसेल, पण उद्या देव तुमच्या उंजळी भरून देतील. आज लोक तुम्हाला नाकारत असतील, पण उद्या तेच लोक तुमचं कौतुक करतील. आज जरी वाटत असेल की आयुष्य थांबलंय, पण देवाच्या कृपेने ते पुन्हा वेग येईल आणि तुमच्या यशाच्या शिखरावर तुम्हाला घेऊन जाईल. फक्त थांबा, श्रद्धा ठेवा आणि रोज मनापासून एकच विचार ठेवा, माझं रक्षण, माझं मार्गदर्शन आणि माझा उद्धार करणारा देव फक्त माझे स्वामी महाराज आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामींवर जेवढी जास्त तुमची श्रद्धा असेल, तेवढंच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाणार आहात, सर्व काही दुःखांमधून बाहेर पडणार आहात. स्वामी भक्तांनो, कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की वाटतं आता आपल्या आयुष्यात काहीच चांगलं घडणार नाही. पण लक्षात ठेवा, अंधार सर्वात काळोख असतो सूर्योदयाच्या आधी, आणि त्या काळोखात एक दैवी तेज तुमच्यासाठी उभं असतं. फक्त तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज असते. जेव्हा सर्वांनी तुमचा हात सोडलेला असतो, तेव्हा एक हात तुमच्यासाठी पुढे येतो. तो आहे दैवी शक्तीचा हात. हो, तो हात सांगतो, माझ्यावर सोपवून दे सगळं, मी सांभाळतो. आज तुम्ही हा संदेश ऐकताय, याचा अर्थ तुमचं नातं त्या दैवी शक्तीशी तयार झालं आहे. आणि त्या नात्याचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की ते तुमचं आयुष्य बदलवू शकतं. स्वामींचा चमत्कार असा असतो की तो ऐकताना आपल्याला वाटतं, हे खरोखर घडू शकतं का? पण ज्याने अनुभव घेतलाय त्याला प्रश्न पडत नाही, त्याला श्रद्धा वाटते, आणि त्या श्रद्धेवरून सुरू होतो नवा प्रवास. हा प्रवास म्हणजे दुःखातून समाधानाकडे, संघर्षातून विजयाकडे आणि अंधारातून तेजाकडे नेणारा प्रवास आहे. आज तुमच्या मनात जेवढं दुःख आहे, तेवढाच मोठा आनंद तुमच्या वाट्याला येणार आहे. कारण देवाने एक नियमच केलाय, जो खूप रडतो तोच एक दिवस सगळ्यांपुढे असतो. हे हसणं बनावट नाही, ते असतं चैतन्याने भरलेलं, कारण त्यामागे असतो स्वामींचा हात. भक्तांनो, कोण काय म्हणेल हे महत्त्वाचं नाही, तुमचं मन काय म्हणतं, तुमची श्रद्धा काय सांगते, हे जास्त महत्त्वाचं आहे. लोक तुमच्यावर असतील, पण देव तुमच्यावर प्रसन्न होईल. लोक तुमचा अवमान करतील, पण देव तुमचं पूजन करेल. लोक दूर जातील, पण देव तुमची जीवनभर साथ देईल. आणि म्हणूनच मी सांगतोय, स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या अदृश्य शक्तीवर संपूर्ण समर्पण ठेवा, कारण तुमचं दुःख आता संपतंय. संकट कितीही मोठी असोत, जर मनात श्रद्धा आणि मुखात स्वामींचं नाव असेल, तर पर्वतही हलतात आणि नशिबाचे दरवाजे उघडतात. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? ज्याचं नातं स्वामींशी असतं त्याच्यासाठी काहीच अशक्य नसतं. तुम्ही म्हणाल, माझं आयुष्य इतकं सुंदर कधी झालं? तेव्हाच लक्षात ठेवा, आजचा हा क्षण, ही प्रार्थना, ही श्रद्धा, हाच आहे त्या चमत्काराचा बीजसंस्कार. तुमच्या हृदयात जर खरोखर एक विश्वास जागा झाला असेल, तर आता तोच विश्वास तुमचं नशीब बनवायला सज्ज झालाय. देवाने तुमच्यासाठी सुंदर भविष्य लिहून ठेवलं आहे. फक्त तुम्ही ते वाचायला मनाच्या डोळ्यांनी, श्रद्धेच्या श्वासाने. स्वामी भक्तांनो, आता हा चमत्कारिक क्षण अगदी जवळ आहे. फक्त एक पाऊल उरलंय.
ते विश्वासाचं पाऊल घ्या आणि पुढे चला. सर्व दुःखांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. देव तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण करेल. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात देवाचं नाव पोचलंच पाहिजे, कारण जिथे देवाचं नाव आहे तिथे संकटांना थारा नसतो. म्हणून देवाचं नाव घ्यायला कधीही मागे पुढे बघू नका. ज्या क्षणी वेळ असेल त्या क्षणी देवाचं नाव घेत राहा. आता वेळ आली आहे विश्वासाने उठायची, स्वतःवर आणि त्या दैवी शक्तीवर श्रद्धा ठेवायची, कारण देव कधी उशीर करत नाही. फक्त योग्य वेळी देव तुमचं नशीब बदलायला येतात. जग तुम्हाला किती थांबवत असेल, अडथळे तुमच्या वाटेवर आले असतील, दुःखाने तुमचं मन थकलं असेल, तरीही मनात एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार अजून घडायचा आहे. तुमच्या हृदयात जेव्हा खऱ्या श्रद्धेचा आणि प्रेमाचा एक सुस्वर निघतो ना, तेव्हाच त्या स्वराला दैव ऐकतो, ब्रह्मांड हलतं आणि तुमच्यासाठी नवयोग सुरू होतं. दुःखाचे दिवस हे शेवटाकडे चालले आहेत आणि आनंदाचा प्रभात आता तुमच्या जीवनाच्या वाटेवर येतो आहे. तुमच्या मनातील प्रार्थना आता देवाच्या चरणांपर्यंत पोचली आहे. तुमचं जीवन आता केवळ जगणं नाही, तर एक दैवी अनुभूती होणार आहे. कधी कधी आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतं, पण तेव्हा एक अदृश्य हात आपल्या पाठीशी येतो आणि आपण जाणतो की हा हात फक्त देवाचाच असू शकतो. जेव्हा तुम्ही म्हणता आता नाही जमणार, तेव्हा तो दैवी आवाज तुमच्यासाठी उठतो. माझ्यावर श्रद्धा ठेव, मी आहे ना, असं सांगतो. आणि भक्तांनो, त्या आवाजावर विश्वास ठेवणारा कधी हरत नाही. तुमचं यश अजून लांब नाही, फक्त धैर्याने पुढे चालत राहा. तुमचं सुख, समृद्धी आणि शांतता तुमच्या दिशेने पावलं टाकत आहे. आणि हा संदेश तुमच्यापर्यंत पोचणं हे सुद्धा एका मोठ्या चमत्काराचं लक्षण आहे. जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला नाकारतं, तेव्हा देव तुम्हाला स्वीकारतो. जेव्हा सगळं बंद होतं, तेव्हाच एक दैवी दरवाजा उघडतो, जिथून आशा, प्रकाश आणि आशीर्वाद तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात. स्वामी भक्तांनो, आता तुमचं दुःख संपण्याच्या मार्गावर आहे. तुमच्या नशिबात जे सुख लिहिलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. तुमच्या हृदयात जर प्रामाणिक भक्ती असेल, तर संपूर्ण विश्व तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतं. स्वतःवर, आपल्या देवावर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. एक दिवस तुमचं जीवन इतकं सुंदर होईल की तुम्हाला वाटेल हे सगळं फक्त देवाच्या कृपेनेच घडतंय. स्वामी भक्तांनो, हे सर्व शब्द म्हणजे केवळ संवाद नाहीत, हे आहेत दैवी संकेत. आता हा क्षण आहे उठण्याचा, बदल घडवण्याचा आणि त्या शक्तीच्या आश्रयाला घेण्याचा. कारण तुमचं नाव भविष्यात लिहिलं जाणार आहे, त्या भक्तांच्या यादीत ज्यांच्यावर कृपा झाली आणि ज्यांनी सगळं गमावूनही सर्व काही मिळवलं. अशा भक्तांच्या यादीत तुम्ही सामील होणार आहात. स्वामी भक्तांनो, कितीही कठीण प्रसंग आले तरी खचू नका. परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वर कधीच तुम्हाला दुःखाच्या गर्तेत एकटं सोडणार नाही. स्वामी भक्तांनो, आयुष्यात जेव्हा वाटतं सगळं संपलं, सर्व दरवाजे बंद झाले, चारही दिशांना अंधार झाला, तेव्हा त्या अंधारामधून एक तेजस्वी किरण तुमच्यापर्यंत पोचतो. आणि तो किरण म्हणजे परमेश्वराची कृपा. तुम्हाला वाटतं की अंधार तुम्हाला गिळून टाकेल, पण त्या अंधारामागेच एक नवीन सूर्य तुमच्या जीवनात उगवायला सज्ज झालेला असतो. किती मोठं दुःख असो, कितीही मोठी अडचण असो, ती तुमचं भविष्य थांबवू शकत नाही. कारण तुमच्या मागे आहे एक अशा शक्तीचा आधार जो नेहमी तुमच्याबरोबर चालतो. आणि ती शक्ती कधीच तुमचं नुकसान बघू शकत नाही. तुम्ही जेव्हा शांतपणे रात्रीच्या अंधारात एकटे बसता, मनात प्रार्थना करता, हे देवा मला यातून बाहेर काढ, त्या क्षणी तुमच्या प्रार्थनेने आकाशात स्पंदनं होतात. देव तुमचे शब्द ऐकत असतात आणि ते ऐकून देव तुमच्यासाठी अशी वेळ तयार करतात जी तुमचं दुःख एका क्षणात सुखात बदलू शकते.
कधी कधी वाटतं की देव आपल्यावर लक्ष देत नाही, पण खरं सांगतो देव शांत असतात तेव्हा ते काहीतरी मान घडवतात. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा एका क्षणात देव तुमचं नशीब पालटून टाकतात. तुमच्या घरातील गरिबी, तुमच्या जीवनातील व्यथा, तुमच्या नशिबातील संकटे हे सर्व काही संपणार आहेत, कारण तुमच्या कर्मामध्ये एक विशिष्ट पवित्रता आहे. ज्या दिवशी तुमचं मन पूर्ण श्रद्धेने देवाच्या चरणी लीन होईल त्या दिवशी देव तुमच्या आयुष्यात असा चमत्कार करतील की जिथे आज तुम्ही अश्रू ढाळतात तिथे उद्या फुलांचा वर्षा होईल. आज तुमचं हसणं थांबलं आहे, पण उद्या संपूर्ण गाव तुमच्या यशाचं कौतुक करेल. आज लोक तुमच्यावर हसत असतील, पण उद्या तेच लोक तुमच्याकडे मार्गदर्शन मागतील. कारण जेव्हा देव आशीर्वाद देतात तेव्हा संपूर्ण जगाची नजर तुमच्याकडे वळते. कारण स्वामी भक्तांनो, तुमचं एक नवं आयुष्य सुरू होणार आहे, नवं यश तुम्हाला मिळणार आहे आणि नवं सुख तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला फक्त तुमची श्रद्धा जोपासायची आहे. या श्रद्धेमुळेच तुमचं जीवन बदलणार आहे. सर्व काही देव तुमच्यासाठी चमत्कारिक करणार आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर असलेली तुमची श्रद्धा हीच तुमची खरी ताकद आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात किती दुःख, वेदना, चिंता आणि निराशा असली तरी लक्षात ठेवा, जीवनात असा क्षण येतो की जिथे तुमच्या प्रत्येक अश्रूचं सोनं होतं आणि स्वामींच्या कृपेमुळे ते दिवस आता फार दूर नाहीत. देवाची योजना तुमच्यासाठी खूप मोठी आणि अद्भुत आहे. म्हणूनच आता जी परिस्थिती तुम्हाला संकटासारखी वाटते तीच उद्या तुमचं भविष्य बदलवणारी असेल. प्रत्येक रात्रीनंतर उजाडणारा दिवस एक नवीन आशा घेऊन येतो आणि तुम्ही जर त्या आशेवर विश्वास ठेवलात तर लवकरच तुमचं आयुष्य स्वप्नवत होईल. तुम्ही आता ज्या अडचणीतून जातात ती फक्त एक परीक्षा आहे आणि तिचं उत्तर म्हणजे तुमचा विश्वास, संयम आणि स्वामींचं स्मरण. ज्या दिवशी तुम्ही मनापासून सांगाल की माझा देव माझ्याबरोबर आहे, त्या दिवसापासून तुमच्या जीवनात कोणताही अंधार राहणार नाही. कितीही वेळा अपयश आले तरी स्वामींची कृपा कधीच थांबत नाही. ती फक्त योग्य क्षणाची वाट बघते. मग ती कृपा एवढी मोठी असते की संपूर्ण जीवन उजळून टाकते. जीवनात कोणतेही स्वप्न खूप मोठं नसतं आणि कोणताही मार्ग खूप कठीण नसतो. जर तुमच्यासोबत देवाच्या आशीर्वादाची सावली असेल तर हे सर्व शक्य होतं. प्रत्येक क्षण जो तुम्ही संयमाने आणि श्रद्धेने जगता तो क्षण तुमच्या भविष्यातील आनंदाची बीजं रोपवतो. देव कधीच उशीर करत नाही. देव फक्त योग्य वेळ येईपर्यंत आपल्या भक्ताला मजबूत बनवत असतो. अडचणी येणे हा नियम आहे, पण त्या अडचणींच्या दरम्यान सुद्धा श्रद्धा आणि भक्ती टिकवणे हाच खरा विजय आहे. स्वामी भक्तांनो, देवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात खूप सारे चमत्कार घडतील. ते चमत्कार बघून तुमचे डोळेही दिपतील. स्वामी भक्तांनो, आजपर्यंत ज्या वेदना, दुःख, निराशा, अपयश तुम्ही सहन केलं त्या सर्वांचा शेवट आता जवळ आला आहे. कारण दैवी शक्ती तुमच्या जीवनात नवीन आशेचा किरण घेऊन उतरते आहे, जी तुमच्या नशिबात नवा प्रकाश आणेल. तुमच्या जीवनात जेव्हा अंधार घनदाट झाला असेल आणि कोणती वाट सापडत नसेल तेव्हा त्या अंधारात एक दैवी दीप उजळतो ज्याचे नाव आहे विश्वास. आणि या विश्वासाच्या प्रकाशात स्वामींची कृपा तुमच्यावर बरसते. देवानं जर एखाद्या माणसाची परीक्षा घेतली तर ती परीक्षा सोडवण्यासाठी त्यानेच उत्तरही पाठवलेली असतात. आणि आज त्या उत्तराचं रूप म्हणजे हा संदेश, ही कृपा, ही दिव्यता जी आता तुमच्या उंबरठ्यावर येऊन थांबली आहे. तुम्ही कितीही अपयशी, हरलेले, निराश वाटत असाल तरी लक्षात ठेवा की एखादा मोठा विजय मिळण्याआधी जीवन नेहमी तुम्हाला कठीण परीक्षा देतं. आणि या परीक्षेत स्वामींचा पाठिंबा असेल तर हार शक्यच नाही.
देव कधीच उशीर करत नाही. देव फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात आणि तो क्षण म्हणजे आजचा दिवस, ज्या क्षणी तुमच्यावर देवाची विशेष कृपा होणार आहे, जी तुमच्या जीवनात स्थायिक यश, भरभराट आणि समाधान घेऊन येईल. ज्या क्षणी तुम्ही मनात पूर्ण श्रद्धा ठेवता, त्या क्षणापासून अज्ञात विश्वास एक दिव्य स्पंदन निर्माण होतं आणि त्या स्पंदनाच्या लाटांवरून स्वामी समर्थांची चमत्कारिक कृपा तुमच्यापर्यंत पोहोचते. कोणत्याही परिस्थितीत जर तुम्ही तुमचा संयम, श्रद्धा आणि भक्ती टिकवून ठेवलीत, तर एक दिवस तुम्हाला असा अनुभव येईल, आयुष्यातल्या प्रत्येक संकटामागे एक मोठं वरदान लपलेलं आहे. तुम्ही फक्त एक पाऊल श्रद्धेने टाका, देव तुमच्याकडे धावत येतील. आज तो दिवस आहे जेव्हा तो तुमच्या अश्रूंना ओळखून तुमचं दुःख स्वतःच्या हृदयात घेणार आहे. स्वामींच्या कृपेचा प्रभाव असा असतो की जिथे मानवाचे प्रयत्न संपतात, तिथून त्यांच्या चमत्कारांची सुरुवात होते आणि ही सुरुवातच तुमच्या जीवनात सुवर्ण क्षण घेऊन येणार आहे. आकाशात जसा सूर्य अंधार घालवतो, तसंच तुमच्या जीवनातले अंधार स्वामींच्या कृपेच्या तेजाने लोप पावणार आहेत. हे तेज इतकं प्रबळ आहे की आयुष्यातली सगळे अडथळे आणि विघ्न आपोआप नाहीशी होतील. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेसाठी तुम्ही पात्र झालात. स्वामी महाराजांची कृपा लवकरच तुमच्या जीवनामध्ये पडणार आहे आणि तुम्ही त्यांची कृपा अनुभवणार आहात. स्वामी भक्तांनो, भक्तीला कधीच शेवट नसतो. भक्ती ही शेवटच्या श्वासापर्यंत केली जाते. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुमचं दुःख, संकट आणि वेदना मनात ठेवूनही स्वामी कृपा करतील एवढा विश्वास ठेवता, त्या क्षणाला तुमचं संपूर्ण जीवन बदलायला सुरुवात होते. तुमचं नशीब किती वाईट असो, तुमच्यावर किती संकट आली असतील, पण एकदा का स्वामी समर्थांची कृपाछाया तुमच्यावर पडली की प्रत्येक अंधारातही प्रकाश निर्माण होतो. जग तुमच्यावर हसत असेल, तुमचं अपयश तुम्हाला दाखवत असेल, पण स्वामी तुमचं अंतःकरण पाहतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते तुम्हाला इतकं उंच नेतात की जिथे पोचण्यासाठी लोक जन्मभर संघर्ष करत राहतात. तुमचं दुःख आता शेवटाकडे चाललं आहे, कारण आभाळातून उतरलेली स्वामींची कृपा तुमच्यावर प्रेमाने आणि दयाळूपणाने बरसू लागली आहे आणि आता तुमचं जीवन पूर्णतः बदलणार आहे. सत्य, श्रद्धेने आणि पूर्ण निष्ठेने स्वामींचं नाव घेतलं की दारिद्र्य, अपयश, आजार, अशांतता ही सगळी संकट एका वादळासारखी दूर जाऊन तुमच्या जीवनात फक्त समृद्धी, आनंदी आणि समाधान राहतं. ज्या दिवशी तुम्ही सर्वांपासून फाटलेले, एकटे आणि त्रस्त वाटता, त्या दिवशी स्वामी समर्थ तुमच्यासाठी अदृश्यपणे लढायला सुरुवात करतात आणि मग जे घडतं ते केवळ चमत्कार स्वरूपी असतं. आजही स्वामी समर्थ कुणाच्या अश्रूंमागे थांबतात, कुणाच्या दुःखात सामील होतात. फक्त एकच गोष्ट पाहतात, हा भक्त खरोखर माझ्यावर विश्वास ठेवतोय का? स्वामी समर्थांचे एक दर्शन, एक विचार, एक मंत्र आणि तुमच्या आयुष्यातले अडथळे, रडवलेल्या रात्री आणि काळोखी वाटा ही सर्व एका क्षणात पार होतात आणि त्यांच्या कृपेची शक्ती आहे. तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल अशा गोष्टी घडतील. लोक चकित होतील, कारण तुमच्या मागे उभा असतो एक अदृश्य पण अपरंपार शक्तीचा हात, तो म्हणजे स्वामी समर्थांचा हात. आज जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकताय, ती संधी तुम्हाला मिळाली कारण तुमचं नशीब बदलायची वेळ जवळ आली आहे. कारण हा बदल कोणाच्या हातात नाही, तर तो साक्षात देवस्वरूप समर्थांच्या हातात आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या प्रत्येक आशीर्वादाने तुमचं जीवन बदलून जाणार आहे. तुम्ही जीवनात जे काही मागाल, सर्व काही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला मिळेल. म्हणून अजिबात कुठलीही चिंता घेऊन जगू नका. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही फक्त पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा करा, त्यांच्या चरणी नतमस्तक जा
सर्वांचं चांगलं करण्याचा विचार करा. कधी कोणाचं वाईट करण्याचा विचार करू नका. स्वामी भक्तांनो, जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याची अपेक्षा तुम्ही सोडली होती. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या सेवेत जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला दुसरा कुठेही मिळणार नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराजांची सेवा निस्वार्थपणे करत राहा. स्वामी समर्थ महाराज आपले मार्गदर्शक आहेत, आपले गुरु आहेत, आपलेच मायबाप आहेत. त्यांच्यावरील श्रद्धा विश्वास कधीच वाया जाणार नाही. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.